नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सामान्य प्रशासन विभागाकडून इथं भरती निघालेली आहे. आता ही जी भरती निघालेली आहे, 17 नोव्हेंबर 2025 लेटेस्ट असा जी आर आलेला आहे. याच्यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहे, कोणत्याही विभागासाठी हे पदे भरली जाणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे, सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत राजशिष्टाचार उपविभागीय विस्तार करून सचिव व राजशिष्टाचार, प्रशासकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि संपर्क असे पदनाम करणे व 3 नवीन कार्यस्थाने निर्माण करून नवीन पदांचा मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये दिलेल्या महाराष्ट्र शासनाकडून सामान्य प्रशासन विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 17 नोव्हेंबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना: महाराष्ट्र राज्य हे देशातील आर्थिकदृष्ट्या आघाडीचे राज्य असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. परकीय गुंतवणुकीला आकर्षित करून आंतरराष्ट्रीय व्यापार, रोजगार, सांस्कृतिक संबंध, परदेश क्षेत्र, मराठी नागरिक संबंध संवर्धन, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढवण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत राज्य शिष्टाचार उपविभागीय विस्तार सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या पदनामात बदल तसेच परकीय थेट गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परदेश नागरिकांचे विषय आणि संपर्क अशी 3 स्वतंत्र कार्यसनी आवश्यक मनुष्यबळासह निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. शासन निर्णय: सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत राज्य शिष्टाचार उपविभागीचा विस्तार व सचिव व मुख्य सचिव राजशिष्टाचार अधिकारी पदनामात बदल तसेच नवीन कार्यसने निर्माण करणे व या कार्यसनाची नवीन पदांचा मान्यता तसेच सदर कार्यसने विषय याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत राज्य शिष्टाचार उपविभागातील सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या पदनामात सचिव राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय संपर्क याच्यामध्ये दिलेले आहे, असा बदल करण्यात येत आहे. आता सचिव राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय संपर्क हे पदसिद्ध मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राहतील. महाराष्ट्र शासन विभाग च्या स्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध शासन निर्णयामध्ये 17/1/2023 राजशिष्टाचार उपविभागातील संघ स्थितीमध्ये 3 कार्यसैनिक कार्यरत आहेत. आता राजशिष्टाचार उपविभागामध्ये 3 नवीन कार्यसैनिक निर्माण करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये दिलेले आहे त्यानुसार या विभागाअंतर्गत पुढील प्रमाणे एकूण 6 कार्यसैनिक, त्यानंतर विद्यमानमध्ये 3 आणि नवीनमध्ये 3 कार्यरत राहतील. विद्यमान कार्यसेने दिलेले आहे कार्यसन राशी 1 वाणिज्य दूतावास पत्रव्यवहार. ओके. कार्यसन 2 राशी 2 राजशिष्टाचार आणि कार्यसन 3 राशी 3 मध्ये शासकीय परिवहन सेवा व राजशिष्टाचार रोख शाखा. ओके. त्यानंतर नवनिर्मित आता कार्यसेने दिलेली आहे. विद्यमान म्हणजे आता सध्याची पदे आहेत. आता नवनिर्मित पदे बघू आपण. कार्यसन 4 मध्ये दिलेले आहे आता राशी 4 परकीय थेट गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स. ओके. त्यानंतर 2 ला कार्यसन राशी 5 परदेशस्थ नागरिकांचे विषय. ओके. आणि कार्यसन 3 राशी क्रमांक राशी क्रमांक 6 संपर्क. ओके. आता नवीन कार्यसनाच्या निर्मितीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या स्थापनेवरील विस्तार उपविभागासाठी पुढील प्रमाणे पदे निर्माण करण्यास तत्सम मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे उपसचिव त्याच्यासाठी एक पद, उपसचिव FDI साठी आपल्याला एक पद असणार आहे. ओके. अपर सचिव FDI मध्ये एक पद, अवर सचिव मध्ये आपल्याला याच्यात एक पद आणि याच्यात पण एक पद असणार आहे. ओके.
त्यानंतर कक्षा अधिकाऱ्याचं 1 पद, कक्षा अधिकाऱ्याला पण इथं पण 1 पद आणि कक्षा अधिकाऱ्याला 1 पद. ओके. स्टेनो उच्च 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 श्रेणी लघुलेखन मराठी, इंग्रजीमध्ये 1 पद. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखन इंग्रजी, मराठीमध्ये 1 पद असणार आहे. त्यानंतर याच्यात दिलेल्या सहाय्यक कक्षा अधिकाऱ्याची 2 पदे, सहाय्यक कक्षा अधिकाऱ्याची 2 पदे असणार आहेत. ओके. लिपी टंकलेखनचे जे 1 पदे असणार आहे. वाहन चालकांची आपल्याला 2 पदे, सामान्य प्रशासन विभागासाठी, शिपाईसाठी 2 पदे अशी एकूण 23 विस्तारित उपविभाग 19 पदे आहेत आणि 4 पदे इथं साप्रवी खुद्द आहे. ओके. आता सदर आता मान्यतेनुसार अनुषंगाने पदनिर्मितीचे स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. आता पदनिर्मितीचे स्वतंत्र आदेश निर्माण करण्यात येतील. नवनिर्मित 3 कार्यसेनाकडे विषयाचे कामकाज सोपवण्यात येत आहे. परकीय थेट गुंतवणूक, वाणिज्य दूतावासाचे संबंध, परकीय निधी कर्ज, त्यानंतर वाणिज्य आणि व्यापार, महाराष्ट्र परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि सांस्कृतिक संबंध, त्यानंतर शैक्षणिक विद्यापीठ संबंधित करार, परदेशातील संबंधित परदेशातील नोकऱ्यांची संधी, पर्यटन प्रोत्साहन, नवीन तंत्रज्ञानाचा करार, बाह्य प्रसिद्धी. ओके. तर सदर 3 नवीन कार्यसन सविस्तर विषय सूची स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. राजशिष्टाचार उपविभागातील संबंधित खर्च व संघस्थितीतील खालीलप्रमाणे लेखाशीर्ष टाकण्यात येतो. ओके. याच्यामध्ये दिलेल्या त्या खर्चाबद्दल माहिती वगैरे असेल. ओके. आता आता याच्यामध्ये जे दिलेलं आहे सध्याच्या ज्या असलेल्या 3 कार्यसेनामध्ये ते कार्यसन व नवनिर्मित 3 कार्यसेना संबंधित यथास्थितीमध्ये उपरोक्त संबंधित लेखा शीर्षकाची टाकावा. ओके. याच्यामध्ये जे पद आहे मित्रांनो याची सविस्तर माहिती म्हणजे अपडेट येणार आहे आता भरण्यासाठी. इथे दिलेलं आहे. आता काय दिलेलं आहे याच्यावर तुम्ही बघू शकता. याची आता स्वतंत्रपणे पदनिर्मितीबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येतील व त्याची अपडेट येईल. नोटिफिकेशन येईल नोकरीवर, नोकरी.com, माझी नोकरी.com याच्यावर वेबसाईटवर अपडेट होतील. ओके. अशी ही पदं आहेत. याच्या तयारीला तुम्ही लागू शकता. तुमच्या समोर इथं हा चार्ट याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. ओके. तर नवीन पदांसाठी आपण अभ्यास करत राहा. सामान्य प्रश्नावली एवढं चांगली opportunity आहे. ओके. पदांबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. याची अपडेट वगैरे लगेचच येईल. अपडेट आली की तुमच्यासोबत तो व्हिडिओ मी शेअर करेल. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आणि पीडीएफ फाईल तुम्हाला पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.